वाढत चाललेलं नाहीये. प्रत्येकाने प्रताप सरनाईकांनी जी काही भूमिका घेतली त्यांनी आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावलेला आहे. सरकार त्यांच्याशी बोलायला तयार आहे. निश्चित प्रताप सरनाईक अशा गोष्टीसाठी आपली बैठक घ्यायला सुद्धा त्यांची मानसिकता आहे. ज्याला कुणाला प्रश्न विचारायचा असेल किंवा ज्याला कुणाला त्यांच्याबद्दल शंका असेल त्यांनी निश्चित प्रताप सरनाईकांशी संपर्क साधावा, ते त्याचं उत्तर ते देतील. याच्याच संजय निरुपमांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता, माहितीच आहे तुम्हाला. राज ठाकरे आणि अमित ठाकरे त्या 11 जणांचा आता सत्कार करणार आहे. आता या गोष्टीला खऱ्या अर्थानं विषय वेगळा आणि राजकारण वेगळं असा हा टर्निंग देण्याचा काही लोक प्रयत्न करतात, परंतु मला वाटतं त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खराची लॉटरी लागली आहे. तिथल्या ते रिंग रोडवर त्यांनी जमिनी घेतल्या होत्या, त्याला आता कोट्यवधी रुपयाचा भाव मिळतोय. तर त्याला हे सगळं माहित होतं, म्हणजे त्याचे संबंध फार सरकार आणि या सगळ्या बघा, दर 12 वर्षांनी कुंभमेळा येत असतो आणि वेगवेगळे प्लॅनिंग आखले जाते. समृद्धी महामार्ग झाला, तिथं वेगळं ते येणार होतं हे अनेकांना माहित होतं. अनेकांनी जमिनी घेतल्या आणि काही कितीतरी गुंठेची जमीन आहे, त्या गुंठेच्या जमिनीवर काय बाकी इतरांचे सुद्धा शेकडो एकर जमीन त्याच्यामध्ये जात आहेत. म्हणून त्याचा काय अर्थार्थी काही संबंध नाहीये. असेल जमीन निश्चित त्याला बेनिफिट मिळेल आणि त्याच्यासाठी जर त्याने केलं असेल तर ते मला वाटतं व्यवसाय आणि हे भोंदूगिरी हा वेगळा प्रकार आहे. लाडक्या बहिणींना 30 एप्रिल पर्यंत केवायसी करण्याची मुदत दिली आहे तुमच्या सरकारनं आणि अजूनही 26 लाख बहिणींनी केवायसी केली नाही. ते सगळे बाहेर करू शकतात असं चित्र आहे. केवायसी करावं यासाठी विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा आणि अधिकाऱ्यांनी दरवेळेला परिपत्रक काढलेले, दरवेळेला त्याला मुदतवाढ दिलेली. काही वेळेला काही महिला भगिनी अनपढ असतात, शिकलेले नसतात, त्यांना अडचणी येऊ शकते, काहींना आणखी त्याच्याबद्दलची माहिती नसते. अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने दर वेळेला आता जवळपास इतके 1.5-2 वर्षांनंतर सुद्धा त्या केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देत आलेलं आहे. आताही मुदतवाढ दिलेली, कारण त्याचा गैरफायदा कोणी घेऊ नये हे त्याच्या मागचा उद्देश आहे. मला वाटतं ह्या सगळ्या लाडक्या बहिणीने केवायसी करून घ्यावी आणि आपल्याला त्या लाभापासून वंचित ठेवू नये ही सरकारची भूमिका आहे. सरकार त्या पद्धतीने पावलं टाकतं. संजय गायकवाडांविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. आजही कोल्हापुरामध्ये आंदोलन पेटलेलं आहे.